त्यावेळी काहीतरी अशुभ घडले। रेश्मा गवतावर चालत होती। तिने लाल रंगाची साडी नेसलेली होती। तो एक काळा दिवस होता। आकाशात वीज चमकली। सूर्यप्रकाश असूनही आकाशात अंधकार होता। ती घाबरली आणि तिचे मन अगदी अस्थिर झाले। अनेक दुष्ट राक्षसांनी जंगलात तिच्यावर हल्ला केला। ते राक्षस विचित्र होते। त्यांपैकी काही मनुष्यांसारखे दिसत होते तर काही मांजरीसारखे दिसत होते। हिरव्यागार जंगलात त्यांच्या काळ्या सावल्या अत्यंत भयानक दिसत होत्या। त्या दुष्टांना पाहून रेश्मा घाबरली। ती किंचाळू लागली। ते भयानक राक्षस रेश्माकडे पाहत होते। मांजरीच्या चेहऱ्याचे ते राक्षस अशाच प्रकारे भोळ्या लोकांना घाबरवून त्यातून राक्षसी आनंद घेतात। शेवटी रेश्मा जोरात ओरडली आणि तिने हिंदू रेव्हेंजर्स यांच्याकडे मदत मागितली। लगेचच हिंदू रेव्हेंजर्स तिथे आले। त्यांच्याकडे मोठमोठ्या बंदुका होत्या। त्या आधुनिक होत्या। त्यांच्या बंदुकांचा सामना करणं असंभव होतं। हिंदू रेव्हेंजर्स यांच्या टीम मधील सगळ्यांकडे ह्या शक्तिशाली बंदुका आहेत। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी या सर्वांनी त्यांच्या बंदुकीतून गोळीबार केला आणि दुष्ट राक्षसांचा सर्वनाश केला। अशा प्रकारे हिंदू रेव्हेंजर्स यांनी रेशमाचे रक्षण केले दुष्ट राक्षसांपासून। रेश्मा खुश झाली। हिंदू रेव्हेंजर्स यांनी तिचा जीव वाचल्यामुळे ती प्रसन्न झाली होती। हिंदू रेव्हेंजर्स नेहमीच सामान्य लोकांचे रक्षण करण्यासाठी तयार असतात।